नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम अपडेट मिळायला सुरू होतील। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये घरकुल योजनेविषयी एक महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत की जी काही ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना ही राबवली जाते। या अंतर्गत आता राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये वाढीव रक्कम ही देण्यात येणार आहे। तर याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, हा जी.आर. पाहत असाल की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 आणि 25 ते सन 2028 आणि 29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा हा राज्य शासनाचा जी.आर. आहे। तर मित्रांनो, या जी.आरच्या माध्यमातून जी काही ग्रामीण योजनेअंतर्गत प्रधानमंत्री घरकुल योजना ही राबवली जाते। आता या ग्रामीण योजनेअंतर्गत म्हणजे जी काही ही घरकुल योजना आहे, त्या घरकुल योजनेअंतर्गत राज्य शासन आता 50,000 रुपये वाढीव रक्कम या घरकुल योजनेसाठी देण्यात येणार आहे। तर या अंतर्गत मित्रांनो, जो काही शासन निर्णय आपण ते पाहणार आहोत की शासन निर्णय काय आहे की उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी आणि अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय हा घेतलेला आहे। तर केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 मध्ये प्राप्त आणि उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिशातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ ही करण्यास मान्यता देण्यात येत आहे। म्हणजे मित्रांनो, या योजनेअंतर्गत जी काही ही प्रधानमंत्री घरकुल योजना आहे, या प्रधानमंत्री घरकुल योजनेअंतर्गत ही योजना केंद्र सरकारची आहे। या योजनेअंतर्गत आता राज्य सरकार 50,000 रुपये वाढीव रक्कम देण्यात येणार आहे। आणि त्याच अंतर्गत जर तुम्ही हे प्रधानमंत्री योजनेअंतर्गत या बांधकाम विभागासाठी किंवा बांधकाम कामासाठी 35,000 रुपये हे अनुदान हे अतिरिक्त असणार आहे। आणि त्याच अंतर्गत 50,000 रुपये हे सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता देण्यात येणार आहे। तर या अंतर्गत किती हप्ते मिळतात याबद्दलची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देण्यात येणार आहे। मित्रांनो, घरकुल योजना ही केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाते आणि या अंतर्गत जो काही महत्त्वाचा हप्ता याबद्दलची आपण सुद्धा माहिती या अंतर्गत पाहणार आहोत मित्रांनो, की घरकुल योजनेअंतर्गत पहिला हप्ता हा 15,000 रुपये हे दिलं जातं। त्याच्यानंतर दुसरा हप्ता जो काही असतो तो 70,000 रुपयाचा हप्ता असतो। जीवर टॅकिंग झाल्याच्या नंतर 70,000 रुपयाचा हप्ता हा दिला जातो। त्याच्यानंतर तिसरा हप्ता हा 30,000 रुपये दिला जातो। त्याच्यानंतर चौथा हप्ता हा 5,000 रुपये आणि पाचवा म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये वाढीव रक्कम ही देण्यात येते। आणि त्याच्यानंतर शौचालय, जर तुम्ही बांधकाम करताना शौचालय जर बांधत असाल तर तुम्हाला शासनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या माध्यमातून शौचालयासाठी 12,000 रुपये हे दिले जातात। आणि त्यानंतर महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत 26,730 रुपये अशा प्रकारे लास्टचा जो काही हा हप्ता असतो तो दिला जातो। आणि या अंतर्गत जी काही ही योजना आहे, या योजनेअंतर्गत आता 2,08,230 रुपये एवढा जो काही अनुदान आहे आता घरकुल योजनेसाठी हे केंद्र शासनाच्या माध्यमातून दिलं जात आहे। व तसेच राज्य शासनाच्या माध्यमातून 50,000 रुपये वाढीव रक्कम ही देण्यात येत आहे। जर मित्रांनो तुम्हाला घरकुल मिळाला असेल तर या योजनेअंतर्गत महत्त्वाची जी काही माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहोत की 2,08,230 रुपये अशा प्रकार जो काही अनुदान आहे तो आता घरकुलासाठी देण्यात येत आहे। आणि याच अंतर्गत पहिला हप्ता 15,000, दुसरा हप्ता 70,000 अशा प्रकारची जी काही जो काही हप्ता असेल त्या हप्त्याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत माहिती शेअर केलेली आहोत। तर तुम्हाला या योजनेअंतर्गत जर घरकुल योजनेचा लाभ मिळत असेल तर तुम्ही इंजिनियर असेल, ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला जर माहिती नसेल की घरकुल योजनेचा हप्ता किती येतो काय येतो, तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ही महत्त्वपूर्ण माहिती पाहू शकता। आणि याच अंतर्गत जे काही हप्ता आहे किंवा किती हप्ते पडतील किंवा किती अनुदान येईल याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण माहिती बघितलेली आहोत। तर मित्रांनो,
घरकुल योजनेविषयी आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वपूर्ण अपडेट घेतलेला आहोत। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या नातेवाईकांना, शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना एक महत्त्वपूर्ण माहिती कळेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।